वागेश्वरनगर, सुयोगनगर, बुरुंजवाडी आणि गाडीतळ वस्तीतील सर्व कष्टकरी बंधू आणि भगिनींना कळवण्यात येते की ज्या ज्या कुटुंबियांना रॅशन मिळत नाही त्यांचा बायोमॅट्रिक करणं हे अत्यावश्यक आहे. आणि बायोमॅट्रिक करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या आपल्या संतुलन पाषाणशाळेच्या शिक्षकांना भेटून त्यांना खालील कागदपत्र द्यायचे आहेत: रेशन कार्ड, आधार कार्ड, गॅस पावती, कुटुंब प्रमुखांचे बँक अकाउंटचे डिटेल्स आणि उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी किमान वेतन, किमान वार्षिक उत्पन्न हे 59 असावं याची दक्षता घ्यावी. उत्पन्नाचे दाखले काढण्यात अडचण आल्यास त्यांनी शिक्षकांना संपर्क करावा, त्यावर कार्यवाही करण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील संख्या ही 5 पेक्षा जास्त नसावी. त्याचबरोबर कारण बऱ्याचशा जणांची नावं सध्या कमी होत आहेत, कारण त्यांच्या कुटुंबातील संख्या 5 पेक्षा जास्त आहे, किंवा ते IT रिटर्न भरत आहेत, किंवा त्यांच्या नावावरती 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स हे शासनाला अतिस्पष्टपणे दिसल्या कारणे सुमारे 200-250 ते 300 रॅशन कार्ड धारकांना ची नावं शासनाच्या लक्षात आलेली असून ती कट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. तरी त्यांनी सुद्धा दक्षता घेऊन त्यांचे कागदपत्र रॅशन दुकानावर सादर करावे. बऱ्याचशा जणांचे KYC न झाल्यामुळे रॅशन जे मिळतं तेही तुमचं बंद होईल. तरी तुम्ही रॅशन दुकानात असेल किंवा शाळेमध्ये संपर्क साधून संतुलन पाषाणशाळेच्या वर्गांमध्ये जाऊन प्रेरकांशी आणि चांदणे सर आणि इतर कार्यकर्त्यांशी संपर्क करा. ज्यांचं KYC झालं नाही त्यांनी KYC करून घ्या. ज्यांची नावं आता कट होण्याच्या मार्गात आहेत त्यांनी संपर्क करून तुमचे कागदपत्र दाखल करा. व ज्यांचं बायोमेट्रिक झालंच नाही, ज्यांना रॅशनच मिळत नाही, त्यांनी सुद्धा आपले सर्व कागदपत्र पुढील 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या वस्तीतील संतुलन पाषाणशाळेच्या प्रेरकाकडे जमा करा. कारण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम राबवून सर्व गरजू गरीब कुटुंबियांची नावे बायोमेट्रिक करून रॅशन दुकानामध्ये जोडायची आहेत. जिंदाबाद.